नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिवच्या बाबतीत असं काही घडतं की मग येथील शेतकरी नागरिक अनेक योजनांपासून वंचित राहतात. सध्या महाराष्ट्रातल्या एकूण सर्व जिल्ह्यात 2025च्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे. मात्र अद्याप धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पत्रात या पीक विम्याची रक्कम पडलेली नाही. 2020चा पण जवळपास 200 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा विमा रखडलेलाच आहे. त्यात हायकोर्ट, सुप्रीम कोर्टानं पैसे शेतकऱ्यांना अदा करा असंही सांगितलं आहे. त्यानंतर ज्यावेळेस पीक विमा कंपनी सुप्रीम कोर्टात गेली त्यावेळेस 134 कोटी तरी 2020चे शेतकऱ्यांना वाटप करा असा आदेश देऊनही अद्याप पीक विमा कंपनीनं पैसे टाकलेले नाहीत. राज्य सरकारनं त्या कंपनीवर आणखी कुठलीच कारवाई केलेली नाही आणि स्थानिकचे सतत घोषणा करत फिरणारे पुढारी, मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक, यांनी यासाठी यावर्षी जोर लावलेला नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या पीक विम्यासंदर्भात काल जिल्हाधिकारी कार्यालयावर लोहारा तालुक्यातील अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक धरणं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण्यात आलं होतं. प्रथम आई तुळजाभवानीच्या प्रतिमेला अनिल जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून धरणे आंदोलनाला सुरुवात केली. त्या आंदोलनाच्या दरम्यान अनेक शेतकरी वेगवेगळ्या घोषणा देत होते. अनिल जगताप हे 2020च्या अगोदरपासून पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या बाजूनं प्रशासकीय न्यायालयीन लढा देत आहेत आणि देत असतात. त्यांनीच हे आता आंदोलनाचं हत्यार उपसण्याचं ठरवलं आहे. त्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयाला एक निवेदनही दिलं. त्यात शेतकऱ्यांच्या सविस्तर मागण्या त्यांनी मांडल्या आणि या निवेदनावर जिल्हा प्रशासन, सरकार आणि पीक विमा कंपन्यांनी 14 मेपर्यंत कुठलंच काही निर्णय घेतला नाही. तर 14 मेपासून नारंगवाडी येथील जो तिथून उमारगा लातूर महामार्ग जातो तो महामार्ग अडवण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे. या रस्ता रोकोत असंख्य शेतकरी बांधव सामील होतील असा अनिल जगताप यांना विश्वास आहे आणि त्यानंतर मग प्रत्येक तालुक्यात हा रस्ता रोको आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. पीक विमा कंपनीनं आणि त्या कंपनीला राज्य सरकारनंही वेळीच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात पीक विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. 2025ला तर 9 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला आहे आणि जवळपास 600 लाख रुपयांहून अधिक किमतीचा विमा रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त होण्याची आशा आहे. बघूया आता. नाहीतर सबके बाद पुन्हा पुराणा उस्मानाबाद अशी म्हणण्याची वेळ शासनानं शेतकरी बांधवावर आणू नये एवढीच माफक अपेक्षा. कालपर्यंत पंजाब किंग हा टाटा IPLमधील
संघ गुणतालिकेत सर्वात वर होता. मात्र काल संध्याकाळी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज हा सामना झाला. त्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं जवळपास 33 धावांनी पंजाब किंग्जचा पराभव केला. पंजाब किंग्जचा हा सलग तिसरा पराभव होता आणि यामुळंच आजपासून गुणतालिकेत पंजाब खाली आलेला आहे आणि सनरायझर्स हैदराबादनं वरचा क्रमांक गाठलेला आहे. काल झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 4 बाद 235 धावा केल्या. या धावा त्यांना ईशांत किशननं केलेल्या 55 आणि क्लासेननं केलेल्या 69 धावांमुळे शक्य झालेलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना 236 धावाचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाब किंगनं मात्र त्यांना ही धावसंख्या गाठता आली नाही. त्यांनी 7 बाद 202 धावा केल्या. पंजाबला जे धावसंख्या का गाठता आली नाही तर त्यांची जी सलामीची फलंदाजी ती प्रभुसिमरन सिंग आणि आर्याची जोडी आहे ती जोडी काल निष्प्रभ ठरली होती. त्यांना योग्य धावा करता आल्या नाहीत आणि चांगली सुरुवात पण संघासाठी देता आली नव्हती. मात्र त्यांचा एक फलंदाज कॉलिन यानं शतक झळकावत धावसंख्या गाठण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. आता सनरायझर्स हैदराबादच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पीटर कमिन्सनं परत आपल्या हाती घेतली आहे आणि तो जो गोलंदाजी करतो त्या गोलंदाजीमुळं पंजाब सुपर किंगला धावसंख्या गाठते आलेली नाही. आज संध्याकाळी टाटा IPLच्या या स्पर्धेत लखनौ विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या 2 संघात सामना होणार आहे. या सामन्यात RCBचा विराट कोहली काय करामत करतो याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे आणि मग या सामन्याचा निकाल आपल्याला संध्याकाळी 11:30च्या दरम्यान कळेल एवढं मात्र नक्की. धाराशिवकरांना दुःखाच्या सागरात लोटून देणार असा प्रसंग परवा बोरफळ ते धाराशिव या रस्त्यावर घडला आहे. गुत्तेदाराचं जे काम चालू आहे त्या गुत्तेदारानं त्या कामासंदर्भात कुठं दिशादर्शक फलक लावलेलं नाही किंवा धोक्याचा इशारा देण्याचं पण काही केलेलं नसल्यामुळं एक युवा रील स्टार मोटरसायकलवरून आपल्या गावाकडे जाताना सांजानजीक त्याची मोटरसायकल त्या पुलासाठीचं चालू असलेल्या कामाच्या ह्याच्यात आदळली आणि तिथंच त्याचा प्राण गेला. हा दुर्दैवी अपघात घडल्यानंतर काल दिवसभर समाज माध्यमावर अनेक लोक या घटनेबद्दल शोक व्यक्त करत होते आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या गुत्तेदारावर गंभीर असे आरोप करत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धाराशिव जिल्हा प्रमुख सोमनाथ गुरव यांनी या
हा लाडका गुत्तेदार किती दिवस पोसणार आहात आणि या लाडक्या गुत्तेदाराच्या कामामुळं किती जणांचे जीव घेणार आहेत असा सवाल पण विचारलेला आहे. एकंदरीत हे काम तसं म्हणलं तर खऱ्या अर्थानं धाराशिवकरांच्या लाडक्या गुत्तेदाराकडेच आहे, परंतु कदाचित शासनाकडून बिलं न मिळाल्यामुळं म्हणा किंवा इतर कारणामुळे काम संथगतीनं आणि गुत्तेदाराच्या लहरीप्रमाणे चालू आहे. त्यामुळं या रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत आणि काल परवा ज्या रील स्टारचं निधन झालं तो या रस्त्याचा दुसरा बळी होता. मात्र तेवढंच खरं. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.